आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही, त्या भावनाचं आणि सिद्धूचं लग्न होताना मी नाही बघू शकत। त्या नीलूला फोन करूनही काही फायदा झाला नाही। तर मलाच काहीतरी फर्म करावं लागेल। सुपर्णा मला आता का फोन करते? हॅलो, हा सुपर्णा बोल। हॅलो, आय एम सॉरी पूर्वी, म्हणजे अगं तुझ्याशी कसं बोलू ना तेच कळत नाहीये मला। म्हणजे बघ ना, किती वाईट घडतंय तुझ्या बरोबर। म्हणजे अगं तुझं आणि सिद्धूचं लग्न ठरलंय हे जवळपास अख्ख्या गावाला कळलं होतं। किती आनंदात होती सगळं तू, आणि ती भावनामध्ये आली। तू मला हे सांगायला फोन केलायस का? हा, नाही अगं, हे सांगायला नाही, म्हणजे मला ना खरं तर सिद्धूचं जास्त वाईट वाटतंय। एक मिनिट, त्यात वाईट वाटायचं काय? पूर्वी अगं तुझं आणि सिद्धूचं लग्न होत नाही हे सिद्धूचं बॅड लक तर आहेच, पण आता त्याचं जर हे लग्न झालं तर त्याच्यासोबत जे होईल ते आपण कोणीच इमॅजिन नाही करू शकत। म्हणजे तू काय बोलतीयस? सिद्धूचं तर त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत लग्न होतंय ना। पूर्वी अगं तुला माहिती आहे ना, त्या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे। हा, आय नो दॅट। सगळे हेच म्हणतात, पण खरं तर पर्सनली त्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा आहे मला माहिती नाही। नाही अगं, त्या अनलकी मुलीच्या त्या पत्रिकेतल्या दोषाचा ना मी स्वतः अनुभव घेतलाय। खरी आहे ही गोष्ट। म्हणजे नक्की कशाबद्दल बोलतेस तू? पूर्वी अगं भावनाला मी फक्त सिद्धूची मैत्रीण म्हणून नाही ओळखत। भावनाचं माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं। माझ्या विरोधाला डावलून मम्माने आणि माझ्या दादाने तिला आमच्या घरात सून म्हणून आणण्याचा डिसिजन घेतला। सगळं फायनल झालं होतं, म्हणजे ऐन मुहूर्ताच्या दिवशी ती अनलकी मुलगी मांडवात विधीसाठी बसली होती आणि ते माझ्या दादाच्या कारचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यातच माझा दादा आणि माझी मम्मा मला कायमचे सोडून गेले। या भावनाने आणि तिच्या त्या पत्रिकेतल्या दोषाने माझ्या भावाला मारलं। दिस हॅज ऍक्च्युअली हॅपन पूर्वी। ही भावना आहे ना, उभ्या उभ्या जिवंत माणसालाही मारू शकते। म्हणजे तुझ्या आयुष्याची तर वाट लावलीच तिने, पण या भावनामुळे सिद्धूच्या जीवालाही धोका आहे। नाही 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 नाही, माझ्या सिद्धूला काही होता कामा नये। सुपर्णा, सुपर्णा प्लीज हेल्प मी। तुझ्याकडे काहीतरी सोल्युशन असेल ना, तुला काहीतरी माहिती असेल ना। काही झालं तरी सिद्धूला काही होता कामा नये। हे लग्न थांबायलाच हवं सुपर्णा। हे बघ पूर्वी, म्हणजे तुला खरंच जर हे लग्न थांबवायचं असेल तर तुला असं काहीतरी प्रूव्ह करावं लागेल ज्याने गाडे पाटीलच नाही तर पार्टीचे लोकही एक्सेप्ट करणार नाहीत तिला। म्हणजे अख्खं गाव म्हणेल की आमच्या सिद्धूसाठी ही मुलगी नकोच। म्हणजे नक्की काय करू मी? म्हणजे सगळ्यांना जर ही गोष्ट पटली की भावना आणि सिद्धूचं लग्न झालं तर सिद्धूच्या जीवाला धोका आहे, तर आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा
घर तेरा हो गया। आज से मेरी सारी खुशियां तेरी हो गई। आज से तेरा गम मेरा हो गया। ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया। ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया। सॉरी, काय आलो? घर आलं ना माझं, तुम्ही गाडी थांबवत नाही. घर आलो? सॉरी सॉरी, एक मिनिट थांबा मॅडम, थांबा. एक मिनिट. किती गोड रागवता हो मॅडम तुम्ही. मी तर तुमच्या रागाच्या सुद्धा प्रेमात आहे. सिद्धिराज गाडे पाटील, अरे काय सुंदर स्वप्न पडलं होतं तुम्हाला, आणि आता तर तुमची सगळी स्वप्न पूर्ण सुद्धा होणार आहेत. भावना मॅडम अशा का उभ्या आहेत? पुढे का नाही जात? काय झालं नक्की? अगं सतरंजी जरा नीट अंतर बघ जरा. ते सुरकू द्या बघ केवढ्यात. अरे आलात तुम्ही या. वहिनी, अगं हे सगळं काय आहे? तू काही बोलू नकोस भावना. आधी तू फ्रेश होऊन घे बरं. अगं पण अगं बिग काही नाही, तू आधी फ्रेश होऊन घे. जा लवकर. सिद्धू ये ना बस. आरस. हो बस आलेच मी. काय म्हणता? काय सिद्धू दादा, आज इथंच थांबताय का काय? मी म्हणजे थांबलो असतो, पण परिस्थिती जरा वेगळी आहे ना, म्हणून. अच्छा, एक सांगू का तुम्हाला? मला काय? म्हणजे माझ्याकडे एक कमाल प्लॅन आहे. तुम्ही 2 मिनिटं बाहेर येऊ शकता का प्लीज? अगो बाई, बर चला. आलो साजी. या ना माहिती. काय? एक मिनिट थांबा. येतो. चले, बाय बाय. थँक्स बाबा. हा वहिनी, आज फक्त तुमच्यामुळे मी दिलेली कोणातली मेहंदी आहे ना भावना मॅडमच्या हातावर रंगणार आहे. आता हा रंग किती आणि कसा चढतो ना ते बघाच. असं काय? बघते. चला चला.